छत्रपतींनी लिहिला, राजा छत्रपतींनी लिहिला. रयतेचे राजे होते, गरिबांचा आधार होते, जिजाऊचे पुत्र होते, महाराष्ट्राचे रत्न होते, अफाट धन्य होते, मूर्तिमंत तेज होते, शिवबाहे वादळ होते, नावातच सादर होते, तलवारीची चमक होते, गनिमी काव्याची गमक होते, स्वराज्याचे ते जनक होते, स्वराज्याचे ते जनक होते. प्रोत भरलेल्या शिवभक्तीच्या रंगात रंगलेला आजचा हा शिवसोहळा. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय व्यासपीठावरील मुख्याध्यापक सर्वांचे माझे नमस्कार. माझे नाव गार्गी प्रमोद भोसले. आज मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयी भाषण प्रस्तुत करीत आहे. अहो, राजाच्या पाटलानं एका स्त्रीची बाईची इज्जत लुबाडली, इज्जत गेली म्हणून त्या माऊलीने विहिरीत जाऊन उडी टाकली. खबर महाराजांना कळाली. महाराज म्हणाले त्या पाटलाला गिरफ्तार करा आणि माझ्या समोर उभे करा. त्या पाटलाला गिरफ्तार करण्यात आला आणि त्यांच्या समोर उभे करण्यात आले. महाराज म्हणाले याचा डावा पाय उजवा हात कलंक करा, चौरंग करा आणि याला चौकात बसवा. त्याचा चौरंग करण्यात आला आणि त्याला चौकात बसवण्यात आलं. हे सर्व जिजाऊ पाहत होते. जिजाऊ महाराजांना म्हणाल्या की महाराज जिजाऊला म्हणाले की आऊसाहेब आम्ही बरोबर तर केलं ना. आऊसाहेब म्हणाल्या महाराज याचं पाप कितकं मोठं आहे की तुम्ही याला मृत्यूदंड द्यायला हवा होता, परंतु तुम्ही याला चौरंग करून चौकात का बसवलं. महाराज म्हणाले तुमचं बरोबर आहे आऊसाहेब, याचं पाप कितकं मोठं आहे की मी याला चौरंग करून चौकात बसवायला नको होतं, पण येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्यांना कळेल की जो या हिंदवी स्वराज्यात बाईच्या पदराला आज हात लावतो त्याचा असाच गावचा पाटील केला जाईल. शाहिस्तेखानाची बहीण एकदा शाहिस्तेखानाला येऊन बोलते भैया मेरी बेटी को वो सिवा ले गया है. तेव्हा शाहिस्तेखान म्हणतो अरे पगली ये कभी हो ही नहीं सकता, शिवा तुम्हारी बेटी को कभी उठा कर ले ही नहीं सकता, क्योंकि सिवा एक ऐसा है जो महिला की इज्जत करता है. आता असे वाटते की अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. जाता जाता मी एवढेच म्हणते तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता.